नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर आबा कलाशी बोलत असतात आणि कलाला म्हणत असतात की कला, आज आपल्या घरी पूजा आहे, त्यामुळे तू अद्वैत सोबत निघून ये. मग कला म्हणते की आजोबा, अहो कुठल्या हक्काने मी घरी यायचंय? मी तर त्या घराला आपलं मानते, आपलं मानलं होतं, परंतु चांदेकर मला मात्र त्याची बायको मानतच नाही. आणि मी त्या घरात आले होते कारण चांदेकर माझा नवरा आहे. चांदेकरचा हात धरून मी त्या घरात आले होते. पण आता जर चांदेकरनेच माझा हात सोडला असेल, तोच जर डिवोर्सच्या गोष्टी करत असेल, त्याच्या मनात मला डिवोर्सच द्यायचा असेल, तर मग मी त्या घरात येण्यात काय अर्थ आहे? आणि मला सांगा आजोबा की मी कुठल्या अधिकाराने त्या घरामध्ये यायचंय? आजोबा प्लीज मला माफ करा, मला वाईट समजू नका, परंतु मी तिथे नाही येऊ शकत. कलाने असं स्पष्टपणे आता आबांना सांगितलेलं असतं. आबांना कलाचाही मुद्दा पटत असतो की बरोबर आहे, तिला जर या घरामध्ये बायकोचा दर्जा दिला जात नाही, सुनेचा दर्जा दिला जात नाही, तर तिने पण या घरामध्ये का म्हणून यावं, असं आबांनाही आता कुठेतरी थोडं वाटायला लागलेलं असतं. मग आबा आता अनामिका आणि सोहम या दोघांना सांगतात की आता तुम्ही पूजा करून घ्या. दोघंही आता पूजेला लागलेले असतात. त्यावेळी सरोज ही हळूच रोहिणीला म्हणत असते की बरं झालं ती कला इकडे आली नाही. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तुला खरं सांगू, त्या कलाचा अतिशहाणपणा आहे ना, तो आता तिला एवढा नडणार आहे की बस रे बस. काय तर म्हणे मान मान मान, एक दिवस मान मान करून स्वतःचीच मान कापून घेणार आहे ही मुलगी, असं रोहिणी सरोजला म्हणत असते. त्यावेळी ह्या दोघीही त्या गोष्टीची खूपच मजा घेत असतात. तर इकडे कला आता तिच्या रूममध्ये निघून जायला लागते. त्यावेळी अद्वैत तिला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांब, तुझं बोलत असताना या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला का ओढलंस? आणि तसंही आबांनी तुला बोलवलं होतं. एकदा आजोबांचा हे त्याच्या पाठीमागे काय आहे याचा तरी विचार कर. कला म्हणते की चांदेकर, त्या गोष्टी तू मला नको सांगूस. आजोबांचा हेतू काय आहे ना, ही गोष्ट मला चांगलीच क्लिअर आहे. त्यामुळे तू तुझं बघ आणि मला माझं बघू दे. अद्वैत कलाला म्हणतो की तू नेहमी ना असंच करते, साधा भोळा चेहरा करते, स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर टाकते आणि मग मी त्यातली नाही, माझ्याकडनं काही झालंच नाही असं आव्हानतेस. कलाला अद्वैतचा राग येतो. कला आता तिच्या रूममध्ये जाते आणि स्वतःला लॉक करून घेते. त्यावेळी अद्वैत तिच्याकडे बघत असतो, कारण अद्वैतच्या तोंडावर तिने दरवाजा बंद केलेला असतो. आता अद्वैत विचार करू लागतो की मी तर आता आबांचं कार्ड सुद्धा प्ले केलं. आबांचं कार्ड प्ले करून सुद्धा ही खरे घरी यायला काही तयार नाही झालीये. मला काहीही करून खरेला आता घरी न्यायचंच आहे, पण आता काय करू की ही माझ्यासोबत घरी येईल? अद्वैतला मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यावेळी संगीताला खूप वाईट वाटत असतं की कला अद्वैतरावांसोबत असं का बोलतीये. म्हणून ती अद्वैतला म्हणत असते की जावई बापू, प्लीज माफ करा हा आमच्या कलाला, म्हणजे ती तुमच्यासोबत असं बोलली, वाटलं तर मी तुमची माफी मागते. संगीता म्हणते की जावई बापू, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो चालेल ना, घेऊन या माझ्यासाठी चहा. आता अद्वैतला काहीतरी बहाणा पाहिजे असतो तिथे बसण्याचा, जेणेकरून त्याला काही गोष्टी सुचतील आणि त्याला कलाला घरी घेऊन जाता येईल. मग तो संगीताला सांगतो की हो प्लीज मला चहा आणा ना. संगीता म्हणते की जावई बापू, परंतु तुम्ही चहा नाही कॉफी घेता ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मग एक काम करा, माझ्यासाठी कॉफी घेऊन या. अद्वैत खूप गडबडत असतो. तेव्हा म्हणतो की जाऊ द्या, मी पाणीच पिऊन टाकतो. त्यावेळी बाबा अद्वैतला सांगत असतात, अद्वैतला म्हणत असतात की अद्वैतराव, आमच्या कलाचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊ नका हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी कशाला लावून घेऊ बोलणं, नाही असं नाही होणार. खरं तर तिने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा ना, म्हणजे आबांनी तिला बोलवलंय, आबांच्या शब्दाचा तरी अखेर मान ठेवायचा होता ना. आता मी कुठं म्हटलं होतं तिला की घरी चल म्हणून, आबा म्हणत होते की घरी ये म्हणून. आता आबांच्या शब्दाचा मान नाही ठेवायचा तर कोणाचा ठेवायचा? खरेने ऐकायला हवं होतं, यायला हवं होतं माझ्यासोबत. बाबा म्हणत असतात की अहो तुम्हाला माहिती आहे ना कला कशी आहे, ते खूप हट्टी आहे ती, तुम्हाला माहिती आहे चांगलंच. तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो एक गोष्ट जाऊ द्या, चला माझ्या बाबतीतलं पण जाऊ द्या, पण आबांनी सांगितलं होतं ना तिला यायला, मग आबांच्या शब्दाचा मान नको राखायला तिला. संगीता त्यावेळी म्हणत असते की अद्वैतराव, तुमचं सगळं खरंय, मला तुमचं पटतंय, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ना की आमची कला सुद्धा असं उगाच वागणार नाही. म्हणजे ती डायरेक्टली तडकाफडकी घरी निघून आले, याचा अर्थ तिच्या मनाला काही गोष्टी लागल्या असतील ना. आणि तुम्हालाही माहिती आहे त्या दिवशी काय झालं ते. कला अशी वागणार नाही, मला 100% तिच्यावर गॅरंटी आहे. आणि ती असं वागते तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही या गोष्टीला जरा समजून घ्या ना. कला या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि कला विचार करत असते की ही आई पण ना माझी कशाला एवढी बाजू घेतीये आणि कशाला माझ्या साईडने इतकं बोलतीये.
तसंही प्रत्येक वेळी मलाच नमतं घ्यावं लागतं, प्रत्येक वेळी मलाच सॉरी बोलावं लागतं. कशासाठी? प्रत्येक वेळी नमतं घेण्याचा मी काय ठेका घेतलाय का? संसार करताना दोन्ही व्यक्तींची तेवढीच जबाबदारी असते ना, सॉरी म्हणण्याची, नमतं घेण्याची. परंतु इथे मात्र प्रत्येक वेळी मलाच नमतं घ्यावं लागतंय. जाऊ दे, या सगळ्या गोष्टीतून मला निदान अद्वैतच्या मनात काय आहे ही गोष्ट तरी समजेल. अद्वैतचं ऑलरेडी पाणी पिऊन झालेलं असतं, परंतु काही करून त्याला कलाला सिग्नल द्यायचे असतात की तो आता जातोय म्हणून अद्वैत आता उठतो आणि पाणी घ्यायला जातो. त्यावेळी संगीता म्हणत असते की अहो जावई बापू थांबा, मी आणून देते पाणी. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, कशाला तुम्हाला त्रास, मला माहिती आहे ना किचन कुठे, मी घेऊन येतो पाणी. तर आता अद्वैत किचनमध्ये न जाता बेडरूमच्या दरवाजासमोर उभा असतो आणि मुद्दाम आता तो पेला वाजवत असतो, जेणेकरून कलाला समजावं की अद्वैत तिथेच आहे आणि आता तो जाणार आहे. त्यावेळी संगीता पुन्हा एकदा अद्वैतला म्हणते की अद्वैतराव, अहो मी देऊ का तुम्हाला पाणी आणून? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, मला आता पाणीच प्यायचं नाही आहे. अद्वैत खाली बसून घेतो. आता त्यावेळी मात्र अद्वैतच्या मनात काय चाललंय आणि अद्वैत असं का वागतोय हे बरोबर संगीताने हेरलेलं असतं. आणि याच गोष्टीचं तिला फार हसायला येत असतं की ज्या प्रकारे जावई बापू वागताय, कला बाहेर यावी म्हणून प्रयत्न करताय. एकंदरीत त्या गोष्टीचं आता संगीताला हसू येत असतं. अद्वैत खाली बसतो. मग संगीता, जावई बापू अहो थांबा ना, तुम्ही थोडा वेळ थांबा, येईल ती बाहेर. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, जाऊ द्या मिसेस खरे, आता मी जातो. का संगीता पुन्हा एकदा म्हणते की जावई बापू थांबा थोडा वेळ. तर अद्वैत म्हणतो की नाही 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 मिसेस खरी, आता मी जातोच. असं म्हटल्यावर संगीता म्हणते की ठीक आहे मग जा, ठीक आहे मग जा. आता अद्वैतला वाटतं की अरे देवा, ह्या आता जा म्हटल्यावर मला जावं लागेल. खरं तर अद्वैतचाच पाय निघत नसतो घरामधून, त्याला जायचं नसतं घरातून. पण आता संगीताही म्हटल्यामुळे आता अद्वैतचा नाईलाज होतो. अद्वैत आता सगळ्यांना बाय करत असतो, अगदी मोठमोठ्या आवाजात म्हणत असतो की बरं येतो मी येतो. काही त्या गोष्टीची तो कलाला चैकवणूक करत असतो आणि संगीताला म्हणत असतो की मिसेस खरे, बरं चला येतो मी परत सांगतोय की आबांनी सांगितलं होतं, तरी जर काही लोकांना ऐकायचं नसेल तर जाऊ देत. आणि तसंही कोणाला जर नसेल यायचं तर नका येऊ, आबांना जे काही सांगायचं आहे ते मी सांगेलच. तरी सुद्धा काही कला बाहेर आलेली नसते, सगळ्या गोष्टी करून झालेल्या असतात. काही कला रूमच्या बाहेर येतच नसते. आता अद्वैत विचार करतो की एवढं सगळं करून सुद्धा खरे आली नाहीये. निदान खरेने एकदा यायला हवं होतं. खरे एकदा ये तू बाहेर, चिड माझ्यावर, रागव माझ्यावर, पण निदान बोल तरी माझ्यासोबत आणि माझ्यासोबत घरी चाल, असं अद्वैतला वाटत असतं. परंतु आता काय, कला बाहेर यायला नाहीच म्हणत असते. अद्वैत आता निघालेला असतो तरी सुद्धा मागे वळून बघत असतो की खरे आत्ताच दरवाजा उघडेल, मगच दरवाजा उघडेल. परंतु कला काय दरवाजा उघडणार नसते. शेवटी अद्वैत दारात जाऊन पोहोचलेला असतो. मग कला दार उघडते आणि अद्वैत जवळ येते, अद्वैतला हात लावते. आता जेव्हा अद्वैत कलाला बघतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. त्याला असं वाटतं की फायनली आता खरे माझ्यासोबत घरी येते आणि त्यामुळे त्याचे सगळे प्रयत्न आता यशस्वी झाले असं अद्वैतला वाटू लागतं. पण त्यावेळी होतं असं की कला आता अद्वैतसोबत हसते देखील, त्यामुळे अद्वैतच्या अपेक्षा अजूनच वाढलेल्या असतात. मग कला अद्वैतला म्हणते की झालंय का तुझं? माझ्या आईबाबांना बोलवून जर सगळं झालं असेल तुझं तर एक काम कर, आता तू जा, असं म्हणून कलाने अद्वैतला जायला सांगितलेलं असतं. आणि ते सगळं बघून ऐकून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. कला अद्वैतला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगते की हे बघ चांदेकर, तू मला कितीही बोललास की आबांनी तुला घरी यायला सांगितलंय आणि आबांच्या सांगण्यावरून जर तू इथे आला असशील तर मी मात्र तुझ्यासोबत अजिबात येणार नाही. ज्या दिवशी तू मला मानाने घरी घेऊन जाशील फक्त त्याच दिवशी मी तुझ्यासोबत येईल, आणि हे माझं स्पष्ट आणि फायनल मत आहे, असं कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. परंतु कलाचं हे बोलणं संगीताला पटत नसतं. त्यामुळे संगीता कलाला सांगत असते की कले अगं काय करतीये, जावई बापू समोर उभे आहेत. त्यावेळी कला मात्र त्या गोष्टीचा राग आता काजल बिचारीवर काढत असते आणि म्हणत असते की गुंड्या, हे सगळं काय आहे, उचल ते कागद, चल पटकन, बावळट कुठली, असं म्हणून कला आता रूममध्ये निघून जाते. तर अद्वैतला आता फार पस्तावे येत असतात सगळ्या गोष्टीचे. अद्वैत बाहेर आलेला असतो आणि विचार करत असतो की माझा हा प्रयत्न सुद्धा अयशस्वी झाला. ही खरे पण ना, हिला जर एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल, तिला तिचं खरं पटवून द्यायचं असेल तर ती काही पण करू शकते. आता या सगळ्या गोष्टीमुळे काही गैरसमज दूर होणार आहे का? एक नंबरची बिंडोकी ही खरे. तर इकडे आता सोहमची आणि अनामिकाची पूजा झालेली असते. त्यामुळे रजनी आबांना म्हणत असते की आबा, दोघांची पूजा अगदी छान झाली हा. त्यावेळी आबा मात्र कलाला मिस करत असतात. मग सरोज आबांना मुद्दाम म्हणते
की बरं झालं आबा, दोघांची पूजा दोघांनाच करावी लागली, इतर कोणी आलं नाही पूजेसाठी. अनामिका, तुझ्या हातून छान घडली हा पूजा. घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न झालं. रोहिणी अनामिकाला म्हणते की अनामिका, तू चांदेकरांना अतिशय उत्तम शोभते हा. म्हणजे तुझं घराणं अगदी चांदेकरांना शोभेलच आहे. त्यानंतर तुझं दिसणं, हसणं, सगळ्या गोष्टी ज्या काही आहे त्या चांदेकरांना सूट होणार आहेत. अनामिका आणि रजनी त्यानंतर किचनमध्ये असतात. अनामिका रजनीला म्हणत असते की आई, सर्वजण माझे किती कौतुक करताय ना. रजनी म्हणते की मग तू आहेच कौतुक करण्यासारखी. आणि त्यावेळी अनामिकाचं लक्ष जात नाही, गॅसवरती जे दूध ठेवलेलं असतं ते दूध आता नकळत उतू जातं. मग त्यावेळी सरोज म्हणते की आबा, हो बघितलं का, अनामिकाच्या हातून नकळत दूध उतू गेलं. याचा अर्थ हा शुभ संकेत आहे. सरोज असं म्हटल्यावर रोहिणी विचार करू लागते की अरे बापरे, सरोज वहिनी कधीपासून या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला लागली. नाही म्हणजे हिच्या मनात तर काही वेगळं तर नाहीये ना, असा डाऊट आता रोहिणीला येऊ लागतो. सरोज आबांना सांगत असते की आबा, हो एकदा बघा की अनामिकाच्या हातून नकळत दूध उतू गेलं. याचा अर्थ हा शुभ शकुन आहे. रोहिणी म्हणते की हो ग सरोज वहिनी, अगदी बरोबर बोलतीयस तू. अनामिकाच्या हातून खरंच शुभ संकेत घडलाय. मग रजनी म्हणते की हो, माझी सून आहेच गुणाची. तर सरोज म्हणते की रजनी, तू अगदी बरोबर बोललीस हा. जेव्हापासून अनामिका घरात आली आहे तेव्हापासून घरात अगदी चैतन्याचं वातावरण आहे. अशी सून चांदेकरांना शोभते आणि खरंच घरातलं वातावरण पूर्णपणे चेंज झालंय. मला तर नाही वाटत की या घरामध्ये अजून कोणाची आपल्याला गरज आहे. सगळं जे काही आहे ते अनामिका अगदी व्यवस्थित सांभाळते. सरोजच्या बोलण्याचा अर्थ आबांना चांगलाच कळत असतो आणि घरातल्या सगळ्यांना सुद्धा चांगलाच कळत असतो. मग सरोज तिथून निघून जाते. रोहिणीही तिथून निघून गेलेली असते. आबा मनात विचार करत असतात की देवी अंबाबाई, अगं सरोज जे काही वागते, जे काही बोलते, त्या सगळ्या गोष्टी मला कळताय. ती असं का करते हेही मला समजतंय. परंतु अंबाबाई, घरामध्ये सून आली आहे म्हणून मोठ्या सुनेची जागा तर बदलू शकत नाही ना. मोठ्या सुनेची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि जर हे असं झालं तर आपला वेडेपणा असेल. देवी आई, कलाचं या घरामध्ये राहणं आणि कला या घरची सून असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तिचं मोल बाकी कोणी जरी जाणत नसलं तरी मी मात्र अतिशय व्यवस्थित जाणतो. त्यामुळे तिला लवकरात लवकर घराची वाट दाखव. तर सरोज जेव्हा रूममध्ये असते तेव्हा रोहिणी तिथे आलेली असते. रोहिणी सरोजला म्हणत असते की वा 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 सरोज वहिनी, अगं तू काय कमाल केली आहेस. म्हणजे उकळलेल्या दुधाची मलाई कशी खायची हे बरोबर तुला माहिती आहे. आणि आज तू ज्या प्रकारे ड्रामा केलाय ना, तर मी तर चकितच झाले. सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी, अगं अनामिका ही गोडच मुलगी आहे, परंतु कलाला मात्र तिची खालची पातळी दाखवण्यासाठी आपण आता अनामिकाचा उपयोग करून घ्यायचा. प्रत्येक वेळी ही कला कसं सगळ्यांना खरं आहे असं पटवून देत असते, मानापानाच्या गोष्टी करत असते, स्वतःला जास्त शहाणी समजते. ह्या कलाला जर आपल्याला बाजूला सारायचं असेल तर मात्र आपल्याला हे अनामिका नावाचं प्याद वापरावंच लागेल. आबांच्या नजरेत आता घरची खरी लक्ष्मी म्हणून अनामिकाची जागा आपण बळकट करायची. मी म्हणते की वा सरोज वहिनी, काय डोकं चालवलंयस तू. अगं जर असं केलं तर मग कलाचा पत्ता तर कटच होईल ना. तर सरोज म्हणते की अगदी बरोबर. आता काही जरी झालं ना तरी सुद्धा मी त्या कलाला काही या घरामध्ये जागा देणार नाही, असं आता सरोजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर रोहिणी मात्र हसत असते, कारण रोहिणीचा इनडायरेक्टली फायदा त्यातून होणार असतो, तेही काहीही न करता. इकडे अद्वैत आता गाडीमध्ये बसलेला असतो. त्याला फार वैताग आलेला असतो, कारण कला त्याच्यासोबत आलेली नसते. त्यामुळे तो चिडचिड करत असतो आणि तसाच सीट बेल्ट बांधत असतो. सीट बेल्ट बांधत असताना पुढे बघतो तर काय की कला ही गाडीवर बसलेली असते. खरं तर कलाला बघून तो घाबरतो. अद्वैत तिला म्हणतो की हे काय खरे, अशी काय इथे भूतासारखी येऊन बसली आहेस. अद्वैत गाडीच्या खाली उतरतो. कलाला म्हणतो की तू पहिल्यांदा गाडीच्या खाली उतर बरं. कला म्हणते की मी उतरणार नाही. अद्वैत तिला परत म्हणतो की तू पहिल्यांदा गाडीच्या खाली उतर. तुला मी जेव्हा म्हणत होतो माझ्यासोबत चल, तेव्हा मात्र माझ्यासोबत तू आली नाहीस. कला अद्वैतकडेच बघत असते. कला काय गाडीच्या खाली उतरतच नसते. अद्वैत तिला म्हणतो की चल एक काम कर, गाडीच्या खाली उतर आणि गाडीत जाऊन बस, नाहीतर माझ्या गाडीला डेंट येईल. असं म्हटल्यावर कला म्हणते की का, म्हणजे तुझा नक्की म्हणण्याचा उद्देश काय आहे. तुला मला घरी घेऊन जायचंय म्हणून मला खाली उतरायचंय, की तुझ्या गाडीला उगाच डेंट पडू नये म्हणून तुला मला गाडीच्या खाली उतरवायचंय. अद्वैत म्हणतो की बस बस बस, खूप बोललीस, आता अजिबात बोलायचं नाही. चल गाडीच्या खाली उतर, गाडीमध्ये बस, मी तुला घरी घेऊन जातो. तेव्हा कला आता गाडीच्या खाली उतरते. अद्वैतला वाटतं की चला ही गाडीच्या खाली तरी उतरलीये, चला आता आपण घरी तरी जाऊ शकतो. तर कला मात्र तिथेच उभी असते. कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे, येईल मी तुझ्यासोबत घरी, मग मला आधी सॉरी म्हण. अद्वैत म्हणतो की काय सॉरी आणि तुला,
तेव्हा कला म्हणते की नाही नाही, असं प्रश्नात सॉरी नाही म्हणायला लावले, उत्तरात सॉरी म्हणायचं. आता सॉरीवरनं काम चालणार नाही. ज्या प्रकारे मी इथे उठाबशा काढला होता ना, त्याच प्रकारे आता तू सुद्धा माझ्यासमोर उठाबशा काढायच्या. तोपर्यंत उठाबशा काढत राहायचं जोपर्यंत मी थांब असं म्हणत नाही तोपर्यंत. तरी अद्वैत कलाला म्हणतो की खरे तू मला काही करायला लावतेस. कला म्हणते की बघ, तुला जर वाटत असेल मी घरी यावं तर उठाबशा तुला काढाव्याच लागतील. मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे, चल काढतो उठाबशा. अद्वैत आता उठाबशा काढत असतो आणि त्यावेळी तो कलाला म्हणत असतो की खरे बघ, मी चिटिंग करत नाही आहे. मागच्या वेळी तरी तू चिटिंग केली होती, परंतु मी चिटिंग करणार नाही. वाटलंच तर तू मोज, तुझ्या तोंडाने मोज की मी किती उठाबशा काढतोय ते. असं म्हणताच मागे बघायला जातो, परंतु कला मात्र तिथे नसते. खरं तर अद्वैतला गोष्टीचा भास झालेला असतो. जणू काही त्याच्या कला आसपास आहे आणि तिचं वागणं बोलणं काही बदललेलं नाही आहे आणि तिने अद्वैतला उठाबशा काढायला सांगितलं. आता जेव्हा अद्वैत भानावर येतो तेव्हा इकडे तिकडे बघू लागतो आणि मग त्याला समजतं की हा त्याचा झालेला एक भास होता आणि कला त्याच्या आसपास कुठेच नाहीये. अद्वैत विचार करू लागतो की अरे बापरे, हे काय होतंय मला, आणि असं म्हणत आता अद्वैत गाडी घेऊन तिथून निघालेला असतो. तर इकडे रोहिणी तिच्या रूममध्ये असते, मेकअप करत असते. एवढ्यातच राहुल तिथे आलेला असतो. राहुल म्हणत असतो की ही कोण बाई आहे, काय करते ही इथे, काय संबंध काय या बाईचा इथे, काय चाललंय हे सगळं, निघ आत्ताच्या आत्ता इथून. आता राहुल असं म्हणत असतो. रोहिणी असं आजूबाजूला बघत असते, इथे तर कोणीच नाहीये मी सोडून. मग रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, अरे काय चाललंय हे. राहुल म्हणतो की मम्मा, अगं तुला कळलं नाही का की मी अद्वैतची ऍक्टिंग करत होतो. राहुल आणि रोहिणी दोघंही हसत असतात. तर राहुल म्हणत असतो की मम्मा, मी तर खूप खुश आहे, कारण अद्वैतच्या पोटात आज पहिला डोस गेलाय आणि तो तर अद्वैत चांदेकर आहे. आणि एव्हा ना आता या डोसमुळे त्याची शक्ती आणि त्याची सहनशक्ती दोन्ही आता बाद झाल्या असणार. कसा वागत असेल काय माहिती. पण तुला माहितीये का मम्मा, आज तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे ठिणग्या ह्या पडणारच. रोहिणी म्हणते की आणि त्याच्या ठिणग्या पडल्या की त्याच्या ठिणग्या पडण्याचा आपण मात्र चांगला उपयोग करून घ्यायचा. ते काजल आता रूममध्ये असते. तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. सोहमचं अनामिकासोबत लग्न झालेलं असतं, ही गोष्ट तिला ॲक्सेप्टच होत नसते. तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे सोहमने तिला इग्नोर केलं, कशा प्रकारे सोहमने तिचं कुठलंही बोलणं ऐकून घेतलं नाही, कशा प्रकारे सोहम तिच्या समोर अनामिकाला ज्यूस पाजत होता, कशा प्रकारे अनामिकाच्या जवळ जात होता, सोबत ते दोघं डान्स करत होते. एवढंच नाही तर लग्नाच्या वेळी जेव्हा सगळ्यांना सगळं काही कळलं तेव्हा सोहमने सगळ्यांसमोर सांगितलं की माझं अनामिकावर प्रेम आहे. याचा अर्थ सोहमचं आता माझ्यावर कुठलंही प्रेम नाही आहे आणि मला आता या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मग आता काजलला अचानक आठवते ती म्हणजे पेंटिंग. कारण सोहमने तिची पेंटिंग बनवलेली असते आणि त्यावर गुंडेश्वर आणि हार्टसुद्धा लिहिलेलं असतं. त्या गोष्टीची आता काजलला भीती वाटू लागते. काजल विचार करते की मला आता लवकरात लवकर सोहमला त्या पेंटिंगबद्दल सांगायला हवं. कारण आता ती एकच पेंटिंग उरली आहे जी आमच्या नात्यातला एक धागा होती आणि आमच्या नात्यातली एक आठवण आहे. आता तीच जर आठवण नसेल तर सगळ्या गोष्टी संपतील. सोहमचं आता लग्न झालंय, त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करायचा नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की सोहमला एकदा सांगावं की ती पेंटिंग एकदाची फेकून तरी दे, एकदाची नष्ट कर, नाहीतर मग माझ्याकडे तरी दे, मी तरी जपून ठेवेल. परंतु या पेंटिंगमुळे मात्र आपल्या नात्यामध्ये कुठलीही दरार येता कामा नये. काजल आता सोहमला कॉल करते आणि म्हणत असते की सोहमला मला सगळं काही सांगायला पाहिजे. सोहम आता त्याच्या आयुष्यात पुढे गेलाय ना, त्याला पुढेच जायला पाहिजे असं काजलचं म्हणणं असतं. आणि असं म्हणत असताना ती रडत असते. तिने सोहमला कॉल तर लावलेला असतो, पण त्यावेळी रूममध्ये अनामिका असते आणि अनामिकाने काजलचा फोन आलेला बघितलेला असतो. आता सोहम तिथे येतो, तो फोन घेतो. काजलचा फोन आहे त्यामुळे बाजूला ठेवतो आणि म्हणतो की काही नाही, एवढा महत्त्वाचा नाही आहे. अनामिका म्हणते की सोहम, मी बघितलं की काजलचा फोन होता तो. अनामिका सोहमला म्हणते की सोहम, मी फक्त एक गोष्ट विचारू तुला, मला सांग की असा एकही क्षण नव्हता का तुझं काजलवर प्रेम नव्हतं, तू कधी काजलवर प्रेम केलं नाही. त्यावेळी मात्र सोहमला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे काजल स्वतः त्याला नाही म्हणत असताना पहिल्यांदा प्रेमात तर सोहम तिच्या पडला होता. अनामिका पुन्हा पुन्हा सोहमला ही गोष्ट विचारत असते. आता सोहम काहीतरी सांगणारच असतो. त्याचवेळी रजनी तिथे येते आणि अनामिकाला म्हणते की अनामिका, खाली चल, अगं तुझी दृष्ट काढायची आहे. अनामिका म्हणते की ठीक आहे येते. अनामिका तिथून निघून गेलेली असते तेव्हा सोहम विचार करत असतो की आता काय करायचं.
कारण अनामिकाच्या मनातून तर हा प्रश्न कधी जाणारच नाही आणि तिला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. खरं तर या सगळ्या गोष्टींचं कारण फक्त हा सोहम असतो. त्याच्या बिंडोकपणामुळे आणि त्याच्या होणाऱ्या कन्फ्युजनमुळे एवढे सगळे कन्फ्युजन झालेले असतात. बिचारा काजलचंही आयुष्य बर्बाद झालेलं असतं का फक्त आणि फक्त यामुळे की जेव्हा तिला सांगायचं होतं की तिचं त्याच्यावर प्रेम आहे, तेव्हा मात्र ह्या सोहमने तिचं काही एक ऐकून घेतलं नाही. गोष्ट म्हणजे त्याच्या मनात नसताना सुद्धा त्याने अनामिकासोबत लग्न केलं. तिसरी गोष्ट म्हणजे अनामिकासोबत आता त्याने लग्नही केलंय, तरी सुद्धा त्याच्या मनात कन्फ्युजनच आहे सगळ्या गोष्टींबद्दल. अजूनही तो अनामिकाला ऍक्सेप्ट करू शकला नाहीये आणि सोबतच काजलबद्दलचं सत्य सुद्धा तो अनामिकाला सांगत नाहीये. आणि चौथी गोष्ट अशी आहे की सोहमच्या स्पष्ट न बोलण्यामुळे तिकडे कला आणि अद्वैतच्या आयुष्यात सुद्धा प्रॉब्लेम होत आहे. या सगळ्या गोष्टी फक्त एकाच व्यक्तीमुळे होत आहे, एकाच व्यक्तीच्या कन्फ्युजनमुळे होत आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त सोहम. आता इकडे अद्वैत हा त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो, काम करत असतो लॅपटॉपवर काहीतरी, पण त्याचं कामाकडे अजिबातही लक्ष नसतं. त्याच्या डोक्यात सतत आणि सतत फक्त आणि फक्त कलाचा विचार सुरू असतो. कलाच्या बद्दलच तो विचार करत असतो. मग त्याला फार बोर होतं. तो काम सुद्धा बाजूला ठेवून देतो. त्याला आठवत असतं की आज जेव्हा तो कलाला जेव्हा आणायला गेला होता त्यावेळी आबांचं नाव सांगून सुद्धा कला आली नाही. एरवी जर आबांचं नाव सांगितलं तर खरे काही करायला तयार व्हायची, परंतु आता मात्र आबांचं नाव सांगून सुद्धा ती आली नाही. याचा अर्थ हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे असं त्याला थोडं वाटायला लागतं. अद्वैतला ती सुद्धा गोष्ट आठवत असते की आबांना तिने सांगितलं होतं संसार करणं म्हणजे फक्त एकट्याचीच जबाबदारी नाहीये, तर ही खरं तर दोघांची सुद्धा जबाबदारी आहे. यात दोघांचा सुद्धा संबंध आहे. त्यामुळे दोघांनी ही गाडी पुढे ढकलली पाहिजे. परंतु तरी सुद्धा कला कशी चुकीची आणि मी कसा बरोबर, अद्वैतचा हा स्वभाव काय जात नसतो आणि तो म्हणत असतो की खरेला तर सवयच आहे या सगळ्या गोष्टींचं लेक्चर द्यायची आणि खरेला तर ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्याच असतात. आता मी एवढं चांगला आणायला गेलो होतो तिला, तर माझ्यासोबत यायचं सोडून मला लेक्चर देत बसली. अद्वैत त्या गोष्टीचा विचार करत असतो, तर कला सुद्धा इकडे विचार करत असते की आज चांदेकर मला न्यायला आला होता, परंतु मला आबांचं नाव सांगून न्यायला आला होता. आता या सगळ्या गोष्टी नक्की काय चाललंय, अद्वैतला नक्की काय म्हणायचंय. एवढा ठाम मताचा आहे तो, स्वतः एवढा ठाम मताचा स्वतःला समजतो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात एवढं भिरभिरलेलं कोणीच आलं नव्हतं. कला या गोष्टीचा विचार करत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत जेव्हा रूम मध्ये असतो त्यावेळी रजनी तिथे आलेली असते. आता अद्वैतला कलाची एवढी सवय झालेली असते की अद्वैत म्हणतो की खरे काय चाललंय तुझं, आता थोडीशी सुद्धा शांतता ठेवणार नाहीयेस का तू रूम मध्ये. मग रजनी अद्वैतकडे बघू लागते आणि सांगते की अरे अद्वैत मी आहे. मग अद्वैतला कळतं की अरे ही तर काकी आहे आणि मला आता कलाचे भास सुद्धा व्हायला लागलेत. मग त्यानंतर इकडे कलाच्या सुद्धा सोबत तसंच काहीतरी होतं. जेव्हा कला रूममध्ये असते त्यावेळी संगीता आता रूममध्ये आलेली असते आणि कलाला अद्वैतचा भास होतो. तिला वाटतं की अद्वैतच आलाय, त्यामुळे कला म्हणते की चांदेकर अरे जरा शांतपणे ये ना, काय चाललंय तुझं. असं जेव्हा ती म्हणते तेव्हा संगीता तिच्याकडे बघू लागते. मग कलालाही कळून चुकतं की अरे हा तर चांदेकर नाही, आई आहे. रजनी त्यावेळी अद्वैतला समजावून सांगत असते की अरे असं प्रेम प्रत्येक नवरा बायकोमध्ये असतं. नवरा बायकोचं नातं म्हणजे कसं असतं माहिती का, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं नवरा बायकोचं नातं असतं. तर संगीता सुद्धा इकडे कलाला त्याच गोष्टी समजावून सांगत असते. कला तुला माहितीये आता जेव्हा मी घरात आले, रूम मध्ये आले, तेव्हा तू चांदेकर असं ओरडलीस. तुला माहितीये माणूस असं कधी करतं, माणूस असं तेव्हाच करतं जेव्हा एखाद्या माणसावर आपलं जीवापाड प्रेम असतं. याचा अर्थ फक्त एकच होतो की तुझं तुझ्या चांदेकरवर खूप प्रेम आहे म्हणून तू असं वागतीयस. तर कलाला सुद्धा आता या गोष्टींचा अर्थ लागत असतो. तिला तर माहीत असतं की चांदेकरवर तिचं प्रेम आहे, फक्त चांदेकरच्या प्रेमाची अपेक्षा ती करत असते. बघूयात आता की चांदेकर त्याचं प्रेम कसं व्यक्त करतोय कलासमोर. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच अजून जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.